एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम होता। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं यंदा धरणाचे 7ही दरवाजे आज उघडले। यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीचं पाणी 5व्यांदा पात्राबाहेर आलंय। पावसामुळे जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता। हा अंदाज खरा ठरवत आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरू होती। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता। धरण पाणलोट क्षेत्रात तर धुवाधार पाऊस झाला। यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 31 फूट 6 इंच इतकी होती। जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी तालुक्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे 4ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे भोगावती, दूधगंगा, तुळशी आणि धामणी या तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडलेत। या दरवाजांमधून 6000 क्युसेक्स आणि वीजगृह सांडव्यातून 1500 क्युसेक्स असा एकूण 11500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। या विसर्गामुळे भोगावती नदीवरील 6 बंधाऱ्यांसह पडळी आणि पिरळ हे 2 पूल पाण्याखाली गेलेत। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आज दिवसभरातील 8 तासांमध्ये 84 मिलीमीटर पाऊस झालाय। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी हवामान विभागानं उद्या मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 4 सदस्यीय प्रभाग रचना करणं हा शासनाचा कायदेशीर अधिकार आहे। मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी याचा गैरवापर केला जातोय। बहुसदस्यीय प्रभाग रचना ही लोकशाही प्रक्रियेच्या मूळ तत्वांना बाधा आणणारी आहे। त्यामुळे ही प्रणाली रद्द करून एक सदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी असं मत ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। यामुळे महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोल्हापुरात आगामी निवडणुकीत 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत। दरम्यान 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा अभ्यास पुण्यातील दी युनिक फाउंडेशननं करून एक अहवाल सादर केलाय। या अहवालात 1 सदस्य प्रभाग पद्धती आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धती याबद्दल लोकांचं मत आजमावण्यात आलंय। 4 सदस्यीय प्रभाग रचना ही चुकीची असून स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना उद्ध्वस्त करणारी आहे। ही प्रणाली रद्द करून 1 सदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी असा निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आलाय। प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क मिळण्यासाठी प्रभाग रचना करता येते। कायद्यानं शासनाला तसा अधिकार दिलाय, पण या अधिकाराचा शासन मोठ्या प्रमाणावर गैरवापर करतंय। यातून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत सत्ता संपादन करण्यासाठी सध्याची बहुसदस्यीय प्रभाग रचना केली जातीये असा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी पत्रकार बैठकीत केलाय। दरम्यान 4 सदस्यीय प्रभाग रचना ही लोकशाही प्रक्रियेच्या मूळ तत्वांना बाधा आणणारी असून ही प्रणाली रद्द करून 1 सदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी। या विरोधात आवाज उठवण्यासाठी समाजातील संघटनांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय। आपल्याला सगळी परवानगी मिळालेली आहे कशाही पद्धतीने प्रभाग रचना करण्याची, असा त्याचा उद्देश नाही। त्यामुळे माझं असं मत आहे की जो राज्य सरकारला अधिकार आहे त्याच्या उद्देशांना धरून ही प्रभाग रचना नाही। जो कायदा केलेला आहे, ज्या कायद्याने अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे, राज्य सरकार त्या तरतुदीचा अवास्तव स्वरूपाचा राजकीय आणि राजकीय सोयीसाठी आपल्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थापनासाठी वापर करत आहेत। हे आत्ताच नाही तर यापूर्वी अनेक वेगवेगळे पक्षांचे सरकार होते तेव्हापासून हे सुरू आहे आणि त्या सगळ्यांबद्दलच वेळोवेळी आम्ही आक्षेप घेतलेले आहेत। परंतु यावेळेस हा पुणे महानगरपालिकेचा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग पद्धतीचा अभ्यास अशी एक केस स्टडी आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठीच प्रातिनिधिक स्वरूपात ज्या अडचणी येणार आहेत त्याची मांडणी सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रभाग पद्धती ही चुकीची आहे। एक मतदार आणि त्याला एक मताचा अधिकार आणि त्यांनी एकच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून देणं ही लोकशाहीची पद्धती आमदार, खासदार आणि बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये जर असेल
तर नगरसेवक निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक मत आणि एक उमेदवार निवडून देणं अशीच पद्धत असली पाहिजे. ती लोकशाहीला धरून ठरेल असं माझं मत आहे. या बैठकीला ॲडव्होकेट योगेश सावंत आणि ॲडव्होकेट हेमा काटकर उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं रविवारी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उद्घाटन झालं. त्यानंतर आज सकाळी नूतनीकरण केलेल्या इमारतीतून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बोर्डवर 300 खटले ठेवण्यात आले होते. दिवसभरात सर्किट बेंच आवारात पक्षकार आणि वकिलांची मोठी गर्दी होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. सकाळी कामकाजासाठी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, शिवकुमार डिगे, शर्मिला देशमुख, S.G. चपळगावकर हे न्यायालयात हजर झाले. दिवसभर सर्किट बेंच आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. कोल्हापूरसह पर जिल्ह्यातील ज्येष्ठ वकिलांसह नवोदित वकील आणि पक्षकारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. न्यायालयात प्रवेश देताना पक्षकार तसंच वकिलांची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. आज पहिल्या दिवशी बोर्डवर 300 खटले ठेवण्यात आले होते. यातील 79 खटले न्यायमूर्ती कर्णिक आणि देशमुख यांच्या डिव्हिजन बेंचकडं, 74 खटले न्यायमूर्ती डिगे यांच्याकडं तर 147 खटले न्यायमूर्ती चपळगावकर यांच्याकडं देण्यात आलेत. यावेळी नवोदित वकिलांनी न्यायालयीन कामकाजाचा अनुभव जवळून पाहिला. राज्य शासनानं वीज दरवाढ मागं घ्यावी यासाठी राज्यभरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि घरगुती ग्राहकांची राज्यस्तरीय वीज परिषद उद्या मंगळवारी कोल्हापुरात होणार आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. वाढलेल्या वीजदरामुळे व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या वीजदरवाढी विरोधात कोल्हापुरात उद्या मंगळवारी राज्यस्तरीय वीज परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. या परिषदेत महावितरण आणि राज्य सरकारनं केलेल्या चुकांवर चर्चा होऊन वीज दरवाढी विरोधातील पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. यावेळी विवेक वेलणकर, शंतनू दीक्षित, शेखर करंदीकर, जावेद मोमीन, सचिन शिरगावकर यांच्यासह राज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार बैठकीला राजू पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्टे, आनंद माने, कमलाकांत कुलकर्णी, स्वरूप कदम यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. गोकुळच्या ठेवी कमी झाल्या की ठेवी काढून घेतल्या असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र गोकुळच्या ठेवी 322 कोटीवरून 512 कोटीवर गेल्या आहेत. त्यामध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. गोकुळ दूध संघाच्या करवीर संपर्क सभेत ते बोलत होते. गोकुळ दूध संघाच्या 9 सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यात संपर्क सभा सुरू आहेत. त्यानुसार आज करवीर तालुक्यातील सभासदांची संपर्क सभा संकल्प सिद्धी हॉल इथं आयोजित करण्यात आली होती. या संपर्क सभेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थिती लावून दूध उत्पादक सभासदांना मार्गदर्शन केलं. यावेळी गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दूध उत्पादकाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. दूध उत्पादक सभासदांना 2 रुपये जास्तीचे देण्याचा शब्द निवडणुकीच्या काळात आम्ही दिला होता. या पलीकडे जाऊन म्हशीच्या दुधामध्ये 12 रुपये आणि गाईच्या दुधात 6 रुपयांपर्यंत वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं. गोकुळ दूध संघानं म्हैस खरेदीचं अनुदान 40,000वरून 50,000 केलं. ते पूर्वी 3 वर्षांनी मिळत होतं. मात्र आता म्हैस खरेदी केल्यानंतर 10,000, पहिल्या वेतानंतर 15,000 आणि त्यानंतर 25,000 असं अनुदान दिलं जात असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. ठेवी कमी झाल्या की ठेवी काढून घेतल्या असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र गोकुळच्या ठेवी 322 कोटींवरून 512 कोटींवर गेल्या असून त्यामध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाली आहे.
त्यामुळं आमचा कारभार चोख असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये गोकुळचा स्वतःचा पॅकिंग प्रकल्प सुरू केलाय. यामुळं पॅकिंगसाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चाची बचत झाली आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ केलेली नाही. काटकसरीनं कारभार करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे. त्यामुळं अनेक चांगले निर्णय आम्ही घेऊ शकलो. गोकुळचा ब्रँड हा म्हैस दुधाचा असून शेतकऱ्यांना यामध्ये अधिक फायदा मिळावा हे आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठून पुढं 25 लाख लिटर संकलनावर जाण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. जसं तुम्ही डेअरी चालवत असताना काटकसर करता, तशाच पद्धतीनं गोकुळमध्ये देखील आम्ही सगळ्या मंडळींनी काटकसरीनं कारभार करण्याची भूमिका आम्ही प्रामुख्यानं सातत्यानं या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हा सगळ्यांच्या पाठीशी असंच राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. 20 लाखाचा टप्पा गाठणं, पुढं 25 लाखापर्यंत जाणं हे सगळ्यांचं आमचं उद्दिष्ट उद्याच्या भविष्यकाळात असणार. मुंबईमध्ये NDDBची जागा घेण्यासंदर्भातला विषय असेल, पुण्यामध्ये विस्तार करण्याचा विषय असेल, किंवा ज्या पद्धतीनं इतर संघांचं संकलन होते त्या धर्तीवर आपल्याला म्हैस दुधाचं संकलन करता येईल का, हाही प्रयत्न आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी चालू आहे. या दौऱ्यातून शेतकरी आणि संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असून म्हैस दुधाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांनी गोकुळच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. भविष्यात गाभण जनावरांसाठी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य संघामार्फत लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान संस्था कर्मचारी प्रोत्साहन निधीमध्ये वाढ करावी. जातिवंत म्हैशींचं रेतन जास्तीत जास्त प्रमाणात संघानं उपलब्ध करून द्यावं. सुक्या वैरणीच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी यावेळी दूध उत्पादक सभासदांनी केली. म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान जाहीर केल्याबद्दल, महालक्ष्मी फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसंच शेतकऱ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा पोहोचवल्याबद्दल गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासू खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात कोल्हापूरचं नाव राज्यात आदर्शवत आहे. या आदर्शवत शृंखलेत कसबा बावडा इथल्या सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीच्या बलभीम विद्यालय आणि शांतादेवी डी पाटील बालक मंदिर या शाळांनी गुणवत्तेच्या जोरावर मोलाचं योगदान दिलंय असे गौरव उद्गार विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काढलेत. बलभीम विद्यालय आणि शांतादेवी डी पाटील बालक मंदिर या शाळांच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कसबा बावडा इथं सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीच्या बलभीम विद्यालय आणि शांतादेवी डी पाटील बालक मंदिर या शाळांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार जयंत असगावकर, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, संस्थेचे संस्थापक कृष्णराव कारंडे, अध्यक्ष विनायक कारंडे, उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत या संस्थेनं उभारलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होत असल्याचं सांगितलं. गुणवत्तेच्या जोरावर आसपासच्या 4-5 गावांमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असल्याचं अभिमानास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर शिक्षकांनी अपडेट राहणं गरजेचं आहे. मुलांना ज्ञानदानाचे धडे देत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार घडवा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. गुड टच बॅड टच याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणं गरजेचं असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी केवळ शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी पालकांचीही असल्याचं आवर्जून सांगितलं. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेटमध्ये जे चांगलं आहे ते आत्मसात करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आज समाजामध्ये हे आम्ही कसं सांगायचं, कसं बोलायचं असा विचार करतो. बॅड टच, गुड टच
हे सांगणं गरजेचं आहे, सांगितलंच पाहिजे असं माझं मत आहे. खुलेपणानं मुलांच्या बरोबर मुलींच्या बरोबर संवाद साधला पाहिजे, तर उद्याच्या भविष्यकाळात ही पिढी चांगली होईल. नाहीतर जे समाज माध्यमातून त्यांच्याकडे येतं, मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्याकडे येतं, तेच या मुला मुलींच्याकडे जातं आणि जे वाईट असतं, म्हणजे वाईट हे नवचंबुकासारखं आहे, त्याच्याकडे आकर्षित माणूस ताबडतोब होतो. आणि म्हणून ही पिढी घडवायचं काम तुम्हा शिक्षकांच्यावर आहे. तुम्ही चांगली घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमदार जयंत असगावकर यांनी कधी काळी 100 पट असलेल्या या संस्थेत आज 450 विद्यार्थी शिक्षण घेतात. हीच गुणवत्तेची पोहोचपावती असल्याचं सांगितलं. या संस्थेनं दर्जेदार शिक्षणाची ही परंपरा अशीच अखंडित सुरू ठेवावी असं आवाहन आमदार असगावकर यांनी केलं. संस्थेचे अध्यक्ष विनायक कारंडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडला. भविष्यात या संस्थेची 4 मजली इमारत उभारण्याची घोषणा करत कारंडे यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या खेळासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या मोहित पाटील या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या मार्गदर्शिका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सचिव इंद्रजित कारंडे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, अजित पोवार, डॉक्टर संदीप नेजदार, माधुरी लाड, जे.एल. पाटील, नाना उल्पे, मुख्याध्यापक अनिल सरक, पूजा पाटील, रोहिणी माळी आदी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं काल उद्घाटन झालं. त्यानंतर आजपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ज्येष्ठ वकिलांसह नवोदित वकील आणि पक्षकारांनी कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू झाल्याबद्दल देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलंय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचचं उद्घाटन काल झालं. त्यानंतर आज सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी सर्किट बेंचच्या आवारात ज्येष्ठ वकिलांसह नवोदित वकिलांनी आणि पक्षकारांनी गर्दी केली होती. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्यामुळं स्थानिक नवोदित वकिलांसह पर जिल्ह्यातील वकिलांनी देखील समाधान व्यक्त केलंय. ॲडव्होकेट कुमार रेडेकर यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमुळं पक्षकार आणि वकिलांचा देखील वेळ आणि पैशाची बचत झाल्याचं सांगितलं. आता माझ्या मुंबई हायकोर्टच्या केसेस कोल्हापूर सर्किट ब्रँचमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत आणि मी तिकडे शिफ्ट होतो आहे कोल्हापूरला. हे कोल्हापूरचं सर्किट बेंच झाल्यापासून आम्हाला खूप आनंद तर झालेलाच आहे, पण आम्हाला खूप सोयीचं झालेलं आहे की इकडच्या ज्या केसेस होत्या सांगली, सातारा, इचलकरंजी ह्या सगळ्या केसेस इकडे आल्यामुळं आमचे जे क्लायंट आहेत त्यांना खूप म्हणजे पैसे वाचणार आहेत, प्लस त्यांचा जो वेळ वाचणार आहे आणि त्यांना जो त्रास मुंबईला जाऊन व्हायचा तो आता कमी होणार आहे. कोल्हापुरातील नवोदित वकील ॲडव्होकेट भार्गवी पाटील या गेली वर्षभर मुंबईत प्रॅक्टिस करत होत्या. मात्र आता कोल्हापुरातच प्रॅक्टिस करण्यासाठी सोय झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मी ॲडव्होकेट भार्गवी पाटील. मी मूळची कोल्हापूरचीच आहे, पण मुंबईमध्ये आम्ही प्रॅक्टिससाठी मी 1 वर्ष झाले चालू केलं तिकडे. पण आत्ता इकडे सर्किट बेंच झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप सोयीस्कर झालेला आहे आणि आम्हाला पण ॲज अन ॲडव्होकेट एक वेगळा एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि बाकीच्या पक्षकारांना पण खूप मदत होईल. जवळच्या जवळ सगळं जस्टिस ॲक्सेसेबल झाल्यामुळे खूपच चांगलं झालेलं आहे. याशिवाय कोल्हापूरसह पर जिल्ह्यातील अन्य वकिलांनी देखील या स्वप्नपूर्तीबद्दल समाधान व्यक्त केलंय. आज कोल्हापूर येथे झालेला नवीन सर्किट बेंच आहे त्याचा जो लाभ जो आहे तो सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना भेटतो आहे. तसंच जे नवीन युवा ॲडव्होकेट्स आहेत त्यांना ही अपॉर्च्युनिटी ओपन झालेली आहे की ती लोक कोल्हापूरमध्ये येऊन आर्ग्यू करू शकतात. नवीन बेंच आहे त्यामुळे त्यांनाही एक सहजरित्या आर्ग्यू करता येऊ शकतं. अशा पद्धतीने या कोल्हापूर बेंचमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी आर्ग्यू करता येईल आणि त्या सेवेचा लाभही घेता येईल. कालच हायकोर्टचं उद्घाटन झालं. तसं पाहता कुठलाही पक्षकार असो किंवा शेतकरी बांधव असो, हायकोर्टात जायचं म्हणलं खर्च आला, मुंबईत राहण्याची व्यवस्था आली, काय वेळ दिवशी तर वडापाव खाऊन दिवस काढावा लागतो. परंतु आज कोल्हापुरात झाल्यामुळं खर्च कमी होतो. त्यामुळं कुठलाही पक्षकार आपल्याला न्याय मागण्यासाठी न्याय आपल्या दारी जी संकल्पना सरकारनं चालवली आहे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण झालं म्हणजे हायकोर्ट आज कोल्हापुरात आलं. 2001 पासून मी मुंबईत प्रॅक्टिस करतो. आता कोल्हापूरला येण्याचा मला सौभाग्य लाभलं आहे. फक्त आणि फक्त आपले मुख्य न्यायाधीश
गवई साहेबांच्यामुळं आणि कोल्हापूरकरांचं एक स्वप्न साकार झालं आहे. काल कसं गवई साहेबांनी आपल्या भाषणात म्हटलं की न्याय जो मिळेल सर्वसामान्य मिळेल व तो स्वस्त न्याय मिळेल, त्याचं स्वप्न साकारायला आम्ही कोल्हापुरात परत आलेलो आहोत. त्यामुळे हा फार अतिउच्च मला आनंद होत आहे की माझ्या घरी मी परत आलो आणि एकदम अभिमानानं सांगतो की आम्ही कोल्हापूरकरांना फुल जे काय आहे न्याय देण्याचं काम करणार आहोत. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट योगेश सावंत. मी कोल्हापूरचाच आहे आणि या आता सर्किट बेंचमुळे बरेचसे प्रश्न मार्गी लागणार आहेत. सर्वप्रथम गवई साहेबांचे आभारच आहेत, पण याचं श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर छत्रपती आपले राजश्री शाहू महाराज यांच्या कामाचाही परतफेड आहे गवई साहेबांनी केलेली. आणि यामधून आता बरेचसे जनतेचे, नुसतेच कोल्हापूर नाही तर 6 जिल्ह्याचे जे जनता आहे ज्यांचा न्याय रखडलेला आहे, तर त्यांना इथं चालना मिळणार आहे. तसंच ज्युनियर वकिलांचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काम मिळण्यासाठी प्रॉब्लेम येत होते, तर जो धडाडीचा ज्युनियर आहे, ज्यांना खरंच जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची इच्छा आहे, समाजकार्याची इच्छा आहे, तर त्यांनाही चालना आहे. हायकोर्ट म्हणजे एक नवा आशेचा किरण आहे आणि न्याय आपल्या दारी याचं खरंच सार्थक आज झालेलं आहे असं मला वाटतं. दरम्यान ज्येष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी देखील सर्व प्रकारच्या व्यवस्थांचं विकेंद्रीकरण होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. आज पहिल्या दिवशी जे उत्साहाचं वातावरण अपेक्षित होतं तसंच इथे आहे. सगळेजणं नवीन गोष्टी बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि नवीन घडामोडी त्यामुळे घडत आहेत. सेरेमोनियल आपण ज्याला म्हणतो की एक उत्सवी स्वरूपाचं एक प्रेझेंटेशन सुरुवातीला असते ते झालं आणि सगळ्या वकिलांनी यात खूप चांगला आनंदाने सहभाग घेतलेला आहे. मुळात प्रश्न असा आहे किंवा विषय असा आहे की सगळ्याच व्यवस्थांचं विकेंद्रीकरण आवश्यक होतं. तसं असताना इतके वर्ष कोल्हापूरच्या बेंचसाठी लागले ही दुर्दैवाची बाब आहे, परंतु त्याचा शेवट मात्र आनंदात झालेला आहे. हे जे सगळे 6 जिल्हे आहेत तिथल्या लोकांना न्याय मिळणार आहे. आपण पक्षकार केंद्रित दृष्टिकोन करणं आवश्यक आहे की जे पक्षकार कोर्टात येतात ते न्यायाची चाकं फिरवत असतात आणि न्यायव्यवस्थेला सक्रिय करत असतात. त्यांच्या दृष्टीने नेहमी विचार झाला पाहिजे व्यवस्थांचा आणि त्या दृष्टीने हे विकेंद्रीकरण महत्त्वाचं आहे असं मला वाटते. सोलापूरहून याचिका दाखल करण्यासाठी आलेले डॉक्टर बसवराज बगडे यांनी देखील आता आपल्याला जलद न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. कोल्हापुराचं उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर 6 जिल्ह्याच्या सगळ्या पक्षकारांमध्ये आणि वकिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. वेळ आणि पैसा खर्च कमी होतो आणि जलद न्याय मिळायची आशा आम्हाला या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आजचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर खंडपीठात पहिली एक याचिका मी आज या ठिकाणी दाखल केली. एकूण 3 सिव्हिल आणि 2 क्रिमिनल पिटिशन या ठिकाणी फाईल झालेले आहेत. त्यापैकी पहिलं पिटिशन माझं एक सार्वजनिक हिताचा विषय असलेला दाखल झालेला आहे. खूप चांगला निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेऊन कोल्हापूरला खंडपीठ मंजूर केलं. सन्माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचंही आम्ही या 6 जिल्ह्याच्या पक्षकारांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. कोल्हापुरातील पक्षकार अभिषेक कुलकर्णी यांनी देखील कोल्हापूर सर्किट बेंचमुळं वेळ आणि पैशाची बचत झाल्याची भावना व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2017पासून आमची दिवाणी न्यायालयाची केस चालली आहे. सारखं येणं जाणं मुंबईलाच असल्यामुळे केस सारखं तिकडचा प्रवास, तिकडचा खर्च हे काय आर्थिक परिस्थितीमुळे काय शक्य नव्हतं. तरी आता काल मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात झाल्यामुळे आमच्यासारख्या किंवा इतर 6 जिल्ह्यातील लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट झाली. जेणेकरून आता आम्हाला इथल्या इथं जी प्रलंबित तिकडची केस होती, आमची कामं होती, त्या इथल्या इथं कोल्हापूरमध्ये मार्गी लागतील आणि त्यामुळे इथल्या 6 जिल्ह्यातील जनतेची सोय झाल्यामुळं इथल्या जनतेला खूप बरं वाटते. एकंदरीतच कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सर्किट बेंचच्या आवारात पक्षकारांनी आणि वकिलांनी न्यायालयातील आपल्या प्रलंबित कामांसाठी आल्यानंतर समाधान व्यक्त करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अंमली पदार्थांचं सेवन रोखण्यासाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं रॅली काढण्यात आली. रॅलीत मादक द्रव्याची गोळी करी जीवनाची होळी, भावा थांबव तुझी नशा, नाहीतर तुझ्या आणि कुटुंबाची होईल दुर्दशा, व्यसनांचा पाया मोडा, आयुष्य सुखाशी जोडा अशा मजकुराचे प्रबोधनात्मक फलक घेऊन NCCचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
इचलकरंजीत अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या तरुणांची संख्या वाढतीये. तरुणच नव्हे, अल्पवयीन मुलंही व्यसनाच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मेहतर गल्ली, IGM रुग्णालय, मेन रोड, शिवतीर्थ या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी, भावा थांबव तुझी नशा, नाहीतर तुझ्या आणि कुटुंबाची होईल दुर्दशा, व्यसनांचा पाया मोडा, आयुष्य सुखाशी जोडा अशा मजकुराचे प्रबोधनात्मक फलक घेऊन NCCचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळ रॅलीची सांगता झाली. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि NCC विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार निमित्त शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये शिवलिंगाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. पावसाच्या सरी झेलत भाविकांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील आज चौथ्या सोमवारी शहरातील शिवमंदिरांमध्ये पहाटे शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी पांढरी फुले आणि बेलपत्र वाहून शिवलिंगाची आकर्षक पूजा मांडण्यात आली होती. यावेळी मंदिर परिसरात पूजा साहित्याचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. पावसाच्या सरी झेलत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात भजन, कीर्तन, पूजापाठ यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. करवीर तालुक्यातील कोगे इथं श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 61वा जन्माष्टमी दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढलेल्या पालखीमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. करवीर तालुक्यातील कोगे इथं श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 61वा जन्माष्टमी दीपोत्सव आणि 33वा दत्तमूर्ती वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे अभिषेक, महाआरती, विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गावातून श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर आणि श्री दत्तमूर्ती पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. ही पालखी मुख्य पालखी मार्गावरून महादेव मंदिरपासून दत्त मंदिरापर्यंत काढण्यात आली. या पालखीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंग्लज आदी भागातून जवळपास 50 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर हलगीच्या तालावर नाचणारा घोडा, धनगरी ढोल, बँजो, मर्दानी खेळ, धुंदवडे गावच्या मुलींचं लेझिम पथक अशा विविध वाद्यांनी संपूर्ण कोगे परिसर भक्तिमय झाला होता. महाप्रसाद वाटपानं या सोहळ्याची सांगता झाली. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहा 5,000 रुपये देऊ, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा. रशियाच्या व्लादिमीर पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, 4 ते 5 जण बेपत्ता, 6 गावं पाण्याखाली, 2 गावातील 86 जण अडकले. NDRFच्या मदतीनं बचाव कार्य सुरू. हतनूरचे 20 दरवाजे उघडले, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. इचलकरंजीतील गणेशनगर परिसरात विनोद घुगरे या तरुणाचा दोघा भावांनी डोक्यात वरवंटा घालून खून केला होता. या प्रकरणी शहापुरी पोलिसांनी संतोष पागे आणि संजय पागे या दोघा भावांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील गणेशनगरात झालेल्या भांडणातून 2 भावांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेच्या अवघ्या 4 तासाच्या आत पोलिसांनी संतोष पागे आणि संजय पागे या 2 आरोपींना अटक केली होती. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास शहापूर पोलीस करतायत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या वतीनं गेल्या 34 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेली सद्भावना दौड यावर्षी शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काढण्यात येणार आहे. बुधवारी 20 ऑगस्ट रोजी ही सद्भावना दौड काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सद्भावना दौड काढण्यात येते. गेल्या 34 वर्षांपासून पी.एन. पाटील हे सद्भावना दौडचं आयोजन करत होते. त्यामुळे स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार 20 ऑगस्ट रोजी ही सद्भावना दौड काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमाला स्वर्गीय पी.एन. यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनाही निमंत्रण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सकाळी 10 वाजता या दौडला सुरुवात होईल. खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील या दौडमध्ये सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये सुरुवातीला 200 कार्यकर्ते ज्योत घेऊन पुढे असतील. दौडमधील एका वाहनामध्ये राजीव गांधी यांची प्रतिमा ठेवण्यात येणार असून त्या पाठोपाठ दुचाकी रॅली निघेल. शाहू समाधीस्थळ दसरा चौकमार्गे निघालेल्या या रॅलीचा मध्यवर्ती बसस्थानकाजवळील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात येणार आहे. आपल्या शाहू समाधीस्थळापासून त्याची सुरुवात होईल सकाळी 10 वाजता 20 तारखेला आणि ती दसरा चौक मार्गे, दाभोळकर चौक मार्गे राजीवजी गांधींचा पुतळा जो आहे आपल्या वटेश्वर मंदिराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ती दौड जी आहे ही संपन्न होईल. दौडीचं स्वरूप असं असणार आहे. त्या ठिकाणी एक 100-200 कार्यकर्ते या ठिकाणी मशाल ज्योत जी आहे ती दौडत म्हणजे पळत त्या ठिकाणी ती जाणार आहेत. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या बाजूला मोटरसायकलवरून सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होतील. त्यामध्ये राजूजींचा कटआउट ते पुढच्या बाजूला असेल. पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, जय पटकारे, मोहन सालपे, रियाज सुभेदार, अमर समर्थ, सुयोग मगदूम, संजय परकारे, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, संपतराव चव्हाण पाटील, प्रवीण पाटील, पूजा आरडे उपस्थित होते. एकीकडं मनगटाची ताकद तर दुसरीकडं नेतृत्वाचा विवेक, हे दोन्ही गुण ज्या एका माणसात एकवटले गेले ते म्हणजे महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान विष्णू जोशीलकर होय. त्यांच्या कर्तृत्वाचं ग्रंथतुल्या आणि सत्कार सोहळ्यात रूपांतर झालंय असे भावोद्गार कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले. गौरव समिती आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला आणि सत्कार सोहळा विश्व पंढरी इथं दिमाखात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान विष्णू जोशीलकर यांचा 23 जुलै 1955 रोजी चंदगड तालुक्यातील किणी या गावामध्ये जन्म झाला. पैलवान जोशीलकर यांनी कुस्तीमधून आणि समाजकार्याच्या माध्यमातून जीवनातील 70 वर्ष आपल्या कर्तृत्वानं सजवलीत. त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त गौरव समिती आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीनं ग्रंथतुला आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जोशीलकर म्हणजे कर्तृत्व आणि नेतृत्वाचा सुरेख संगम असल्याचं सांगितलं. त्यांनी मन, मनगट आणि मेंदू यांचा योग्य वापर करून कुस्ती, सहकार आणि संघटन या क्षेत्रात फड जिंकलाय. त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध समाजभर दरवळत राहील. त्यांचा आदर्श घेत आपल्यालाही समाजासाठी काम करायला हवं अशा भावना यावेळी नामदार आंबेडकर यांनी व्यक्त केल्या. पैलवान आणि पुस्तक यांचा संबंध नसतो हा समज जोशीलकरांनी खोटा ठरवला असल्याचं इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सांगितलं. सत्काराला उत्तर देताना पैलवान जोशीलकर यांनी शक्ती आणि युक्तीचा समतोल राखण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला असून शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी व्हावा यासाठी वाचनाचा खुराक महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर P.S. पाटील, माजी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, वसंत
वसंत जोशीलकर, महासंघाचे तानाजी हातकर, शिरीष काटकर, प्रशांत भांबुर्डेकर यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला जे.बी. बाचुळकर, प्राध्यापक प्रकाश दुकळे, ॲडव्होकेट गिरीश नाईक, ॲडव्होकेट आदित्य रक्ताळे, प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्यासह महावितरणचे कर्मचारी आणि चंदगड तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. ना नफ्यासाठी ना पद प्रतिष्ठेसाठी असं ब्रीद घेऊन मानवतेसाठी गेल्या 25 वर्षांपासून प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था अखंड कार्यरत आहे. या संस्थेच्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाच्या 2333व्या दिवसातील 3000व्या स्वरगंगेच्या काठावरती या सांगीतिक मैफिलीचं आयोजन गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिरात करण्यात आलंय, अशी माहिती प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे संचालक प्रशांत जोशी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था गेली 25 वर्ष सामाजिक बांधिलकीच्या हेतूनं ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत आहे. या नाट्यरंग संस्थेच्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाच्या 2333 दिवसातील 3000व्या स्वरगंगेच्या काठावरती या सांघिक मैफिलीचं आयोजन गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर इथं करण्यात आलंय. या मैफिलीत मराठी चित्रपटगीतं आणि भावगीतांचं सादरीकरण होणार आहे. यामध्ये अभय देशपांडे, सूर्यकांत पाटील बुद्धियाळकर, अमरसिंह राजपूत, दिलीप माळी, ॲडव्होकेट अतुल तोरो, गणेश जाधव, नरहर कुलकर्णी, डॉक्टर मिलिंद गायकवाड, प्रसन्न कुलकर्णी, चंद्रशेखर फडणीस, मिलिंद नाईक, अनिल मोरे, मंजिरी लाटकर, नीलांबरी जाधव, प्रीती देसाई हे गायक गीतं सादर करणार आहेत. तर अश्विनी टेंबे आणि जयश्री देसाई या निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत. गरजवंतांसाठी निधी संकलनाचं उद्दिष्ट ठेवून ही मैफिल आयोजित करण्यात आली आहे. मैफिलीसाठी ऐच्छिक शुल्क असेल तर संगीतप्रेमींनी या मैफिलीसाठी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे संचालक प्रशांत जोशी यांनी केलंय. या पत्रकार बैठकीला डॉक्टर मिलिंद गायकवाड, गणेश जाधव, मिलिंद नाईक उपस्थित होते. कोल्हापूर हायकर्सतर्फे 16 आणि 17 ऑगस्ट रोजी 2 दिवस ऐतिहासिक पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेतील सहभागी सदस्यांनी वाटेवर पडलेला कचरा गोळा करत गड संवर्धन आणि निसर्ग रक्षणाचा संदेश दिला. कोल्हापूर हायकर्सतर्फे 16 आणि 17 ऑगस्ट रोजी 2 दिवसीय ऐतिहासिक पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 2 महिन्यात विविध संस्था, संघटना आणि शिवभक्तांनी या मार्गावरून मोहीम केल्यानं प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. कोल्हापूर हायकर्सच्या शेवटच्या बॅचनं पन्हाळा, महाळुंगे, मसाई पठार, खोतवाडी, करपेवाडी, माळेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, पांढरं पाणी, पावनखिंड या दरम्यानच्या वाटा स्वच्छ करून गड संवर्धन आणि निसर्ग रक्षणाचा संदेश दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सागर पाटील यांनी कोल्हापूर हायकर्स यापुढंही संवर्धनात्मक उपक्रमात आघाडीवर राहील असं सांगितलं. या मोहिमेच्या यशात श्रावणी पाटील, आरती संकपाळ, दिगंबर जाधव, महेंद्र पाटील, प्रकाश पाटील, शिवम सरनाईक, शुभम गांधाडे, श्रेयस ढवळे, विक्रम जाधव, रणसिंग जाधव, सार्थक संकपाळ यांचं सहकार्य तर दिगंबर जाधव आणि रणसिंग जाधव यांचं विशेष योगदान लाभलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडले. पंचगंगा नदीचं पाणी 5व्यांदा पडलं पात्राबाहेर. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला आजपासून झाली सुरुवात. पहिल्या दिवशी बोर्डवर 300 खटले. सर्किट बेंच आवारात दिवसभर पक्षकार आणि वकिलांची गर्दी. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 4 सदस्यीय प्रभाग रचना. ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट असीम सरोदे यांची टीका. 1 सदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करण्याची ॲडव्होकेट सरोदे यांची मागणी. गोकुळच्या ठेवी 322 कोटींवरून 512 कोटींवर. ठेवींमध्ये तब्बल 190 कोटींची वाढ झाल्याची संघाच्या करवीर संपर्क सभेत आमदार सतेज पाटील यांची माहिती. आणि स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस काढणार 20 ऑगस्टला सद्भावना दौड. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांची माहिती.
आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.